मुक्ता, तू ना अनबिलिव्हेबल आहेस. अगं तुला माहिती आहे, मी ना वेद आणि रेणुका यांचे फोटो काढणार आहे, प्री वेडिंग शूट करणार आहे. अगं म्हणजे कसं आहे की त्यांची फोटोची आणि माझी फोटो काढण्याची हाऊस पूर्ण होईल. म्हणजे प्री वेडिंग म्हणजे? प्री वेडिंग म्हणजे मुक्ता, या आधी कसं असायचं की लग्नातच फक्त नवरा नवरीचे फोटो काढले जायचे, पण आता लग्नाच्या आधी स्पेशल असे नवरा नवरीचे फोटो काढले जातात. त्याला प्री वेडिंग फोटोशूट असं म्हणतात. आणि यासाठी नवरा नवरी दोघे एकदम मस्त नटून थटून तयार होतात. हो. मुक्ता, तू ही साडी नेस, एकदम छान दिसेल तुला. चालेल. मुक्ता, तुझ्या हातात अजूनही बांगड्या नाही आहेत. मला माहितीये तू बाथरूम मध्ये विसरली नाहीयेस किंवा कुठे दुसरीकडे सुद्धा काढून ठेवल्या नाहीयेस. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. मुक्ता, मला तुझ्या लपवण्याची खूप भीती वाटते. अगं काहीतरी विचित्र घडायला नको. मुक्ता, मला माहितीये तुझी इच्छा नसेल ना तर त्या बांगड्यांचं काय झालं मला कधीच काही कळणार नाही. नाही, तुमच्यापासून लपावं असं काही नाहीये. मी आजपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवला तसाच माझ्यावर विश्वास ठेवा. बांगड्या परत मिळतील. हो, पण तोपर्यंत तुझे हात असे मोकळे राहायला नको. एक मिनिट थांब. बांगड्या तर घालून झाल्या, तुला साडी पण मीच नेसवणार. काय काय करते तुम्ही? सोडा, कोणीतरी येईल. तुम्ही येऊ दे ना. मी घाबरतोय का कोणाला? सोडा म्हणता. येऊ दे. लवकरच या कैदेतून आपली मुक्तता होणार आहे. हो, पण कशी? तो गुपित मंत्र विसरलीस? हो, तो तुम्ही मला सांगणारच नाही आहात ना. काय आर्याने तिने केलेला प्लॅन मला सांगितला, पण तुम्हाला सांगायचंच नाहीये. अहो प्लीज सांगा ना काय ते. तुम्हाला दोघांना पुरेल एवढं जेवण आहे. फक्त तुम्हाला भाजी आवडते की नाही माहित नाही, कारण दत्ता मामाच्या आवडीची भाजी आहे. पण तुम्ही सोबत जेवू शकता. पण घरच्यांसोबत एकत्र बसून जेवण्याचा आनंद मिळणार नाही ना आम्हाला. खोलीच्या बाहेर न येण्याची शिक्षा दत्ता मामांना दिलीये. तुम्ही का स्वतःला कोंडून घेताय? मी समजू शकते, नवरा बंदिस्त असताना तुम्हाला बाहेर पडायची इच्छा नसन होत, पण मी म्हणते उलट बाहेर पडा. घरच्यांशी मिळून मिसळून राहा. सगळ्यांना प्रेमाने जिंकायची हीच वेळ आहे. अहो, मी आत्ता आली या घरात, पण तुम्ही दादांबरोबर जन्मापासून आहात. दत्ताचं नातं आहे तुमचं. मी सांगते आत्या तुम्हाला, तुम्ही 2 पावलं पुढे येऊन त्यांच्याशी प्रेमानं वागून बघा. 1 दिवस पण नाही लागणार त्यांचं मन इरगळायला. तुमचा कडूपणा संपावा हीच माझी इच्छा आहे. नाही, आमचा झालेला अपमान आम्ही कधीच विसरणार नाही. त्या दिवशी झालेल्या जखमा आम्हाला ताज्या ठेवायच्या आहेत. रोज तीच जखम आम्ही कुरतडून काढणार आहोत, कारण आम्हाला आमचा त्रास जिवंत ठेवायचा आहे. तुमचा मला आता रागही येत नाही, कीव येते तुमची कीव. जखमा कशामुळे झाल्या या जखमा?
दुसऱ्यांच्या चुकीमुळं का आपल्या चुकीमुळं याचा आधी विचार करा. विचार केला असता ना तर लय बरं झालं असतं. मुक्ता कोचिंग क्लासेस. हे चल रे, फुकटचे सल्ले देणं बंद करा. हो, आणि मी आता जेवणाबरोबर मदिराही घेणार आहे. आणि हो, थोड्या वेळाने परत इथे ये आणि साफसफाई करून जा. हा, मी यांना कधीच अडवलं नाही. फक्त मायावर खुन्नस दाखवायची म्हणून यांचं वागणं तुम्हाला बरोबर वाटत असेल ना, पुढे जाऊन हे तुमच्यासाठी घातक ठरणार आहे. हे लक्षात ठेवा. करणं ट्राय. नको नको बहिणी, जे कधीच नाही केलं ते कधीतरी करावंच लागतं. हा, बरोबर आहे तिचं म्हणणं. आता हेच बघ ना, रेणुकाने कधी आयुष्यात पान बनवलं होतं का? पण आज बनवावं लागलं. हे सारंग, अजून एक 2-3 पानं ते हे कर तिला. हो म्हणत असेल ना तुम्हाला. नाही ग, असं छान प्रेमानं खाऊ घाल असं म्हणायचं होतं मला. ते एकदम साधं पान आहे. थोडा कात, चुना, मी काय गुणपत्ता, इलायची आणि भाजलेली सुपारी. राईट. यार कसली ट्रेन झाली यार रेणुका. हे बघ, आता तुला खावंच लागणार आहे मुक्ता. पण रेणुका, सासूसाठी बनवायची सगळी पानं तू एकदाच बनवून टाकलेस. अजूनही विचार कर, हे काय करायचं ना याच्या लग्न. काहीतरी काय विचारतो तुम्ही तिला? विचारलं बरं. हा बरं, 100 वर्ष आहे. हे काय पान पार्टी चालू आहे वाटतं. हो, क्या बात आहे. बाय द वे, तुझ्या घरच्यांच्या डिमांडमुळे माझ्या घरच्यांना सुद्धा पान खायला मिळालं. अच्छा, असं आहे तर. हो, तसंच आहे ते. म्हणून तर दादा म्हणत होता ना की लग्न बरं, याच्यासाठी काही पान वगैरे केलंस की नाही? हो केलंय ना, पण तू आधी बस. हे बसा रवी बाबू. स्पेशल एकदम बनवलंय. स्पेशल पान आहे याच्यासाठी. अच्छा, हे सरप्राईज होतं का? काय काय रे? काय झालं? रेणुका, काय केलं? काय झालं काय पण? काय टाकलंस तू याच्या पानात? भरपूर चुना आणि मिरची पावडर. काय? मी पाणी आणते. सो वे, तुझ्या घरच्यांकडून नवीन डिमांड आला ना, तर सगळ्यात आधी तुला भोगाव्या लागतं.
तू मला मुलीसारखी आहेस. तुम्ही खरं बोलताय? आता सांग, बांगड्या कुठे आहेत? दादा मी तुम्हाला नाही सांगू शकत. नाहीच सांगू शकणार तू. तू सांगू शकणारच नाहीस, कारण त्या तुझ्याकडे नाहीच आहे. हे तुमच्याकडे कशा आल्या? दत्ता, या नालायक माणसाने तुझ्याकडनं घेतल्या होत्या या. ती चोरी ह्यांनी पकडली. ह्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी तू स्वतःच्या हाताने या बांगड्या त्याला दिल्यास. तू प्रॅक्टिस का करत होतीस? कारण तू स्पर्धेमध्ये उतरली होतीस. प्राथमिक फेरी पार केली होतीस तू. आणि वैजयंती, सारंग, भाऊ आणि आई हे तुला मदत करत होते, तुझ्या पाठीशी उभे राहिले होते. माझा विरोध असून, या घराचे नियम मोडायचे नसून सुद्धा तू लपून छपून संबळ वाजवत राहिलीस. ठीक आहे, हे जे तुझं संबळ वादनाचं वेड आहे ना, हा विषय मी आज आत्ता या क्षणी संपून टाकतो. लाव, खांद्याला लाव. अहो ऐका ना, म्हणजे मुक्ता ए, कोणीही मध्ये बोलायचं नाही, एक शब्द सुद्धा. घे. माझा आता कसला विचार करतेस? माझा एवढा विरोध मोडून संबळ वाजवण्याची प्रॅक्टिस करताना नाही विचार केलास तू? सांगितलं होतं ना तुला, घराचे काही नियम आहेत, ते नियम मोडायचे नाहीत म्हणून. हे घराचे नियम माहीत असून सुद्धा ते नियम मोडून रात्रभर संबळ वादनाची प्रॅक्टिस करताना विचार नाही केलास. मग आता कसला विचार करतेस? रावसाहेबांपासून चोरून आपण संबळ वादन करतोय हे रावसाहेबांना कळलं तर काय होईल? ही भीती मनामध्ये असून सुद्धा संबळ वादनाची प्रॅक्टिस करतेस तू. यापुढे संबळ वादनाची प्रॅक्टिस करायला घराच्या बाहेर गोडाऊन मध्ये जायची काही गरज नाही. इथं स्वतःच्या घरात उभं राहून, देवीच्या समोर उभं राहून संबळ वाजवायची. कळलं? दादा, दादा मला माफ करा. अहो, खूप चुकीचा विचार केला मी तुमच्याबद्दल. खूप चुकीचं वागलो. दादा, तुम्ही ह्या जगातले बेस्ट वडील आहात. सॉरी दादा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. अरे बेडा,
छान संसार करा. अच्छा. आज तो दिवस आला. संयम आणि सात्यते याचा नेहमी विजय होतो. तुमच्या रावदादांनी मुक्ताला घरात संबळ वाजवण्याची परवानगी दिली आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये. मुक्ता, त्या देवी आईच्या समोर तुझ्या हातातून संबळ काढून घेतला होता. तुझ्यावर वाजवण्याचे निर्बंध घातले होते. आज त्याच देवी आईच्या साक्षीने ह्यांनी तुझ्या हातात संबळ दिलाय आणि वाजवण्याची परवानगी सुद्धा. हा आनंदाचा सोहळा देवी आईला सुद्धा साजरा करते. मुक्तपणे वाजवा संबळ. वाजव. दादांना स्वतःला संगीत आवडायचं, पण मग असं काय घडलं ज्यामुळे एवढी चीड मनात निर्माण झाली? पुढं काय वाईट घडलं ते कोणालाच सांगत नाहीयेत. बरं ना बाळा? बरं नाही अण्णा, लय चांगलंय. तुम्हाला सगळ्यांना लय म्हणजे लय आनंदाची बातमी द्यायची. हा का? बाहेर तुम्ही आई कुठे आहे? तिला पण बोलवा ना. हा मग थांब, बोलवितो थांब. ए कुसुम, कुसुम अगं ये इकडे पटकनी. काय हो, काय झालं? कामाच्या वेळी कशाला कसा तांदीत? अगं बाई, मुक्ताचा फोन आहे, तिला काहीतरी सांगायचंय आपल्याला. मग सांगा म्हणाव की पटकन. थांब थांब थांब, आवाज मोठा करतो ना, मला येते ते शिकवलंय बघ. हा मुक्ता, स्पीकर फोनवर आम्ही टाकलाय फोन, बोलतो. आई, वनवास संपला. दादांनी मला मुलगी म्हणून हाक मारली. ते रेणुकाताईंसारखंच मायावर लय जीव लावताय. काय सांगते? मुक्ते, पण ते आधी सारखं नाटक तर करत नाहीयेत ना? नाही आई, ते खरोखर बदलले. माईशेचं प्रेम मला त्यांच्या डोळ्यात दिसतंय. आणि आज तर तुम्ही विचारच करू शकणार नाही असं घडलंय. काय ग? हा ग, सांग की पटकन, ऐकायला कान तरसलेत. आई, दादांनी मला या घरात संबळ वाजवायची परवानगी दिली. स्पर्धेत जिंकायचंच हे पण बजावून त्यांनी सांगितले. अगं काय ऐकून राहिले मी? काय सांगतेस? तर विश्वासच बसणं झालंय. खरं सांगते आई, दादा रावसाहेब म्हणून नाही, माय बाप म्हणून माय पाठीशी आता उभे राहिले.
देवी आईनं आपलं गारानं ऐकलं बघ. आई आणि मी काय केलं? मी ती संधीच दिली नाही तुला. मला आठवतंय ना, तू सतत माझ्यावर माया करायचा प्रयत्न करायचीस, जीव लावण्यासाठी धडपडायचीस, पण मी मात्र सतत तुझा तिरस्कार करत राहील. खर तर तुझा तिरस्कार नव्हता तो, माझ्या वडिलांना मी काही बोलू शकत नव्हतो. तुझा वडिलांवरचा राग होता ना, तो सगळा मी तुझ्यावरती काढायचो. वाटेल तसं बोलायचो तुला. ते मातृत्व मी अनुभवू शकलो नाही कधी. आणि आता आपल्या नात्यामधलं पाठीमागे बघितल्यानंतर काय आठवतं माहितीये? फक्त तुझ्याशी घाण पद्धतीने वागलो, चिडचिड केली, राग केला, तुला ढकललं, तुला बंद करून ठेवलं, सातत्याने तुझा अपमान केला. याच्या पलीकडे मला काही आठवतच नाही. चांगल्या कुठल्या आठवणीच नाहीये. म्हणजे कधीतरी मी तुझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलोय, तू छान थोपटतेस मला, गाणं म्हणतेस. कधीतरी आपण दोघं छान असे प्रेमाने गप्पा मारत बसलोय. कधीतरी तू मला एखादा घास भरवलायस. अशा चांगल्या आठवणी आठवतच नाहीत मला, कारण त्या नाहीच आहेत. मला पण खूप वाटायचं रे. भाऊ सारखा विचारायचा माझे काय चुकलं म्हणून. दादा माझ्याशी असे का वागतोय, त्याला सांगायला माझ्याकडे काय नव्हतं. काय सांगणार होते त्याला. आपण दोघांनी या काळात खूप काय गमावलंय रे. ती गेलेली आहे, आता परत नाहीये ना. जाऊ दे, पण या उरलेल्या काळात आपल्या नात्याच्या नवीन आठवणी आपण तयार करूया. आणि त्या आठवणींची सुरुवात आपण आता या क्षणापासून करूया. आई, लेखा भूक जेवढी तीव्र असते तेवढे अन्नाची गोडी लागते. आनंदाचं पण तसंच. आज मला जेवढा आनंद झाला ना, तेवढा आनंद ह्या आधी कधीच झाला नव्हता. खरंय, कुठल्या गोष्टीची ना घाई करायची नसते. प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, त्या वेळेची वाट बघ. तुला हे सगळं समजलं हे एक बरं झालं. म्हणजे माझ्या मनावरचं काळजावरचं ते हे गेलं ग, काय ते ओझं गेलं. हा, तुमचं ओझं गेलं, पण माझ्याशी खोटं बोलताना तुला काहीच कसं वाटलं नाही हो. माधवी, अगं आता दादानं सुद्धा सगळं स्वीकारलंय. मुक्ताला घरात संबळ वाजवायला परवानगी सुद्धा दिलीये दादानी. मग ततू कशाला उगीच आदळआपट करतेस? तू सुद्धा हे सगळं मनमोकळेपणानं स्वीकार. म्हणजे तुझ्या डोक्याला शांती मिळेल, आणि तुला शांती मिळाली म्हणजे संपूर्ण घराला शांती मिळाल्यासारखं आहे. घराला शांती मिळणार नाही, त्या मुक्तापासून मुक्तता मिळायला हवी. रावदादांनी त्या मुक्ताला स्वातंत्र्य देण्याचा मूर्खपणा केला असेल, पण मी करणार नाही. दादांनी मूर्खपणा केलाय का तू मूर्खपणा केलाय हा संशोधनाचा विषय आहे. हा, तुम्ही फक्त संशोधनच करा, तुम्हाला तेच जमणार आयुष्यभर. हे रावदादा, हे जे काही वागतायत ना, त्यांनी माझं डोकंच बंद पडलंय. हे मेंदू गहाण ठेवल्यासारखं का वागतायत ना, हेच कळत नाहीये. मुक्ता कशी आहे त्यांना एकदम बरोबर माहितीये. त्यांना इज्जतीचं कसं काय पडलं नाहीये कुणाच ठाऊक. आधी नुसती माझी इज्जत करायची, आणि आता कशातच काही वाटेन असं झालंय. तुझं मात्र मला एक नवल वाटतं बरं का. म्हणजे ह्या सगळ्या गडबडीत आपला नवरा एक उत्कृष्ट दर्जाचा तबला वादक आहे हे तुझ्या कशा लक्षात नाही आलं? मला वाटलं तू त्याबद्दल काहीतरी मला विचारशील. हा, तेच विचारायचं होतं. ना, विचार विचार. मला एक सांगा, नाही तुम्हाला काम धंदा, ना अक्कल, ना हुशारी, मग ही तबला बनवण्याची अवदसा तुम्हाला कशी काय वाटवली? गाढवाकडनं गाण्याची अपेक्षा केली की असंच होतं. काय म्हणालात? हे ग तबला तबला बडवत नाहीत ग.
तसं छान प्रेमानं वाजवतात. आणि त्यासाठी खूप तपस्या करावी लागते. असं कुणीतरी असं बनवून ठेवलेलं आयतं नुसतं खाणं इतकं सोपं नसतं ते. तुम्ही मला टोमणा मारताय? टोमणं कसं? अरे हो माधवी, बरं झालं काय? लक्षात आलं माझ्या. एक 2-4 दिवसापासून म्हणत होतो मी आज ना तुझ्या डोक्याला मस्त माझ्या हाताने मॉलिश करून अहो, देतो. कशाला? अरे बरं वाटेल. अहो, कशाला काय? नको म्हणते ना, कशाला नाही, मॉलिश नको. बिलिश आता? अगं नाही, असं नाही, मला नको. ऐक, तेल ऐक, बिल ऐक, लावायचं ऐक, नाही ऐक, त्या डोक्याला. ऐक, बस अहो, ग, पण खाली. नको जबरदस्ती. अगं, बस ग, अहो, असं- बस शी खाली बाबा, बस. काय नको ते काहीतरी मध्ये. काय झालंय तू आता नाही म्हणायचं नाही. नाही, मी मला- तुझ्या डोक्याला छान मॉलिश करून देतो. म्हणजे काय? चांगल्या वाईटाचा विचार करण्यासाठी ही जागा उत्तम आहे. इथलं वातावरण खूप पवित्र आहे, कारण इथं मुक्ता राहत होती. दादा दादा, हे तू चांगलं नाही करत आहेस. ज्यानं कधी कुणाचंही चांगलं बघवलं नाही, ज्यांनी कुणासाठी काही चांगलं केलं नाही, त्यांनी या विषयावर न बोललेलं बरं, नाही का? इथे राहिला तर चांगल्या वाईटाचा विचार करा, आणि जसं जसं चांगलं वागत जाल, चांगली कामं करत जाल, तसं तसं या घरामध्ये राहण्याच्या योग्य व्हा. आणि मला शिव्या घालण्यापेक्षा माझे उपकार समजा. मी तुम्हाला आउट हाऊस मध्ये राहायला दिले, गेटच्या बाहेर फेकून नाही दिलं. रडू नकोस. मला खरं सांग, काय करायला हवं मी? तुझे आई बाबा सातत्याने त्याच चुका करत राहतात. प्रत्येक वेळेला दुर्लक्ष करायचं का मी? प्रत्येक वेळेला मी त्यांना माफ करायचं का? नाही ना होऊ शकत असं. आता घरामध्ये सगळेजण एवढे आनंदात आहे की एक आनंदाचं वातावरण आहे, तर हा आनंद द्विगुणित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे की नाही? मग ते आनंद वाढवण्याच्या ऐवजी हे दोघं काय करतात? आनंदावरती सातत्याने विरजण टाकत बसतात, नांगर फिरवतात. मग काय करायला पाहिजे? हा, मला मान्य आहे की या सगळ्याचा तुला खूप त्रास होतो, त्याबद्दल मी माफी मागतो तुझी. नाही दादा मामा, तुम्ही माफी नका मागू. त्यांचं चुकतंय हे मला समजतंय, पण माहित नाही का मला वाईट वाटतंय दादा मामा. जया, अगं वाईट वाटणं साहजिक आहे. आई वडील आहेत ते तुझे. नको काळजी करू. जसा काळ निघून जाईल ना, सगळं नीट होईल. आधी डोळे पुस. पुस 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 पुस. हे नाही, असं रडताना तुला बघायला नाही आवडत. त्याच्याऐवजी ते तू नेहमी वेड्यासारखं बडबडतेस बघ, काहीतरी खोळ्यासारखं. कुठलाही एक शब्द पकडून मी याच्यावर एक किस्सा सांगू का, आणि मग काहीतरी विचित्र किस्सा सांगतेस, नाही का? तर ते सांगताना जो चेहरा असतो ना, तो बघायला खूप आवडतो आम्हाला. तेव्हा ते खूप छान दिसतेस. दादा मला एक किस्सा आठवला, सांगू का? बरं, आज आपण एक काम करणार आहोत. आज आपण रात्री एक गेम खेळणार आहोत. खेळ गेम म्हणजे आपला हा एकोपा वाढवण्यासाठी. तर ही जबाबदारी आपल्या दोघांवरती आहे. काय मुक्ता? कारण आपली दोघांची एक टीम आहे ना. होय. हा, सगळे तयार? हो. युवराजला गाणं म्हणून सांगूया आपण. नाही आपण डान्स करायला लावू. युवराज आणि डान्स. नाही, मला नाच गाणं जमणार नाही दादा. एक मिनिट. शिक्षा द्यायचं काम माझं आहे की नाही? जोक सांगू शकशील चांगला? जोक? दादा मी कोणाला कधी जोक नाही सांगितलंय. म्हणूनच आता सांगायचा. हीच तर शिक्षा आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुझ्या जोक वरती सगळेजण हसले पाहिजे. जर का हसले नाही तर 25 वेळा उठाबशा काढायला लागते.
हा या. एकदा एका जंगलात एक हत्ती चालत होता आणि त्याच्या पायात अचानक काहीतरी अडकलं आणि तो पडला. काय अडकलं माहितीये? का पडला? नाही. ते मुंगीनं त्याच्या पायात पाय अडकून त्याला पाडलं. बोल पुढे बोल. जोक संपला. उशिरा का होईना, किंचित का होईना, पण हसली आहे. काही गरज नाहीये, बस जाऊन. हा चला पुढे सुरू कर. न विसरता 10 वाक्य असे सलग बोलायला सांगा. हो बरोबर आहे, बरोबर. काय तबला वाजव. वाह दादा. सारंग. हो मी तर तयारच आहे. तयारी करून ठेवली. मग काय. खर तर दादाने मला आज तबला वाजवायला सांगावा अशी माझी खूप इच्छाच होती. म्हणून मी आणि सारंगने आधीच तयारी करून ठेवली होती. भाऊ खूप छान तबला वाजवलास. आता रोज रियाज करायला हरकत नाही. म्हणजे इतके दिवस माझ्यामुळे थांबला होतास, आता मी सांगतोय तुला, आता रोज तबल्याचा रियाज करायचा. अरे राहू दे रे. बघताय ना आपल्याला आउट हाऊस मध्ये ठेवून स्वतः कसा मस्त धिगाणा घालताय. यालाच म्हणतात जखमेवर मीठ चोळणं. मी पण ह्यांच्या आनंदावर विरजण घातल्याशिवाय राहणार नाही. काय चाललंय काय तुझ्या डोक्यात? एकच झटका आणि ह्यांच्या डोळ्यासमोर अंधार. अरे लाईट गेले. आता गेम कसा खेळायचा आपण?